समुद्रावर उभारली जाणार महाकाय तरंगती पवनचक्की। ऊर्जा निर्मितीसाठी चीनचं आणखी एक संशोधन। एका पवनचक्कीतून 17 मेगावॅट वीज निर्मिती। अपारंपरिक ऊर्जेच्या क्षेत्रात चीननं एक मोठं यश मिळवलंय। चीनी अभियंत्यांनी एका अशा तरंगत्या पवनचक्कीचा नमुना तयार केलाय ज्यानं वीज निर्मितीचे आतापर्यंतचे सर्वच विक्रम मोडलेत। या यशामुळे अपारंपरिक ऊर्जा निर्मितीच्या क्षेत्रात एका नव्या युगाची सुरुवात होण्याची शक्यता वर्तवली जातीये। चीननं महाकाय अशी पवनचक्की बनवली आहे, ती देखील पाण्यात तरंगणारी। चीनची सरकारी ऊर्जा कंपनी चायना हुआनिंग ग्रुप आणि डोंगफांग इलेक्ट्रिक कॉर्पोरेशन यांच्या एकत्रित प्रयत्नातून ही पवनचक्की बनवण्यात आली आहे। या दोन्ही कंपन्यांनी मिळून भविष्यातील ऊर्जेची गरज भागवण्यासाठी एक महत्त्वाचं पाऊल उचललंय। या पवनचक्कीची रचना आणि क्षमता थक्क करणारी आहे। चीननं तयार केलेली प्रत्येक पवनचक्की तब्बल 17 मेगावॅट वीज निर्माण करण्यास सक्षम असेल। यातून वर्षाला सुमारे 68 दशलक्ष किलोवॅट वीज तयार होईल। ही वीज एका वर्षात सुमारे 6300 घरांना ऊर्जा पुरवण्यासाठी पुरेशी आहे। या पवनचक्कीचा मनोरा 152 मीटर उंच आहे। त्यावर बसवलेल्या पातींचा व्यास 262 मीटर इतका प्रचंड आहे। पातींचा एक 360 अंशांचा फेरा तब्बल 53,000 चौरस मीटरचं क्षेत्र व्यापतो, जे जवळपास 8 फुटबॉलच्या मैदाना एवढं आहे। समुद्रात खोलवर उभारलेल्या पवनचक्क्यांना तीव्र वादळं आणि प्रचंड लाटांचा सामना करावा लागतो। मात्र ही पवनचक्की अशा आव्हानांसाठी पूर्णपणे सज्ज आहे असा चीनी अभियंत्यांचा दावा आहे। सध्या समुद्रात असलेल्या बहुतांश पवनचक्की फिक्स्ड बॉटम प्रकारच्या आहेत, म्हणजेच त्या समुद्राच्या तळाशी घट्ट बसवलेल्या असतात। मात्र तरंगती पवनचक्की खोल समुद्रात उभारता येते, जिथे वारे अधिक तीव्र आणि सातत्यपूर्ण असतात। यामुळे कमी वेळेत जास्त ऊर्जा निर्माण करणं शक्य होतं। तरंगत्या पवन ऊर्जा प्रकल्पाचा सुरुवातीचा खर्च जास्त असला तरी भविष्यात दीर्घकाळ मिळणारी ऊर्जा लक्षात घेता चीनची ही 17 मेगावॅटची तरंगती पवनचक्की नक्कीच मैलाचा दगड ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।